पक्के आहोत. लोकांचे फक्त आश्वासन देऊन आपण थांबत नाही, तर ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काम करत असतो. मी सभागृहामध्ये सांगितलं, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, ते मला कृतीत्व करायचंय. आता निवेदक बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे की शासनाची तिजोरीचा खळखळाट आहे, कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प 7,20,00,000 7,20,00,000 एवढा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये पेन्शन, त्याच्यामध्ये पगार आणि त्या संदर्भातलं काढलेलं कर्ज ह्याचं व्याज जाईल आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींच्या करता. विरोधकांनी आम्हाला हिडवलं किंवा ही योजना बंद करतील. मला आता महिला पण काही ठिकाणी भेटल्या, मला वाटतं वसंत सुगावेच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा 1,500 रुपये तुम्ही देता, 2,100 रुपये द्या ना. मी नाही म्हटलेलं नाही. मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला 2,100 रुपये देणार आहे. पण आता मी सगळा हिशोब केला. तुम्हाला 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो. शेतकऱ्यांना काय द्यायचंय, कामगारांना काय द्यायचंय, आदिवासींना काय द्यायचंय, मागासवर्गीयांना काय द्यायचं, अल्पसंख्याकांना काय द्यायचंय, भटक्यांना काय द्यायचंय. मी तिथेही बोललो, तुम्ही ऐकलंय, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करतायत. मला दिलेली योजना ही चालू ठेवायची आहे, आम्हाला सरकारला चालू ठेवायची आहे. आणि त्यामुळं आम्ही त्याच्यात एक नवीन पर्याय काढतो की तुम्हाला काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे. जर तुम्हाला 5-50 हजार कर्ज काढून काही महिला एकत्र येऊन व्यवसाय करायचा असेल, समजा लाडक्या बहिणीमध्ये मोडणाऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये ज्या महिला बसतात त्या योजनेमध्ये त्यांनी असा एकत्र येऊन, जसं महिला बचत गट असतो तसं जर 20 महिला आल्या तर 20 गुणिले 50,000 साधारण मला वाटतं 10 लाख रुपये होतात. आणि 10 लाखाचं भांडवल घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता. 20 महिन्यांचे महिन्याचे 15 दुने 30,000 रुपये येतील. त्याचा हप्ता तुम्हाला त्याच्यातनं देता येईल. 10 लाखातनं त्या ग्रुपला एक चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता येईल. लाडक्या बहिणींच्या जुलैच्या हप्त्यासाठी निधी वितरणाची जी मंजुरी आहे ती मिळालेली आहेत आणि त्याचे नियोजन हे झालेले आहेत. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा देखील हप्ता हा मिळणार आहे. बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो आता पडायला देखील सुरुवात होणार आहे. कारण आपण बघू शकतो की जून महिन्याचा जो निधी आहे तो प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकायला सरकारने प्रयत्नही केले, परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही जूनचा हप्ता आलेला नाही आहे. आपण वेळोवेळी बघू शकतो की बहिणींची कमेंट येत आहे की अजूनपर्यंत आमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा झालेला नाही आहे, परंतु सरकारमार्फत हा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पाठवण्यात आलेला आहे. याची काही कारणे आहेत ज्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्यापही जो हप्ता आहे जूनचा तो पोहोचलेला नाही आहे. सरकारने जून महिन्याचा जो हप्ता आहे तो जुलै महिन्यामध्ये वितरित केला आणि बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये विभागानुसार आणि त्यांच्या जिल्ह्यानुसार त्यांच्या खात्यामध्ये हप्ता हा आलेला आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रॉब्लेम होतात त्या लाडक्या बहिणींना अजूनही जूनचा हप्ता मिळालेला नाही आहे. त्यांना KYC करण्यासाठी हे कंपल्सरी सांगण्यात आलेले आहेत, परंतु त्यांनी ते केलेले नसेल, त्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाही. त्यासोबतच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल आहे त्यावरती सुद्धा जायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ती माहिती चेक करून घ्यायची की मागचे तुमच्या खात्यावरती किती हप्ते हे पडलेले आहेत आणि येणारे जे हप्ते आहे ते किती हप्ते पेंडिंग आहे याची संपूर्ण माहिती ही तुम्हाला तिथे दिसणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हे काम करावे लागणार आहे. त्यासोबत अजित पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जुलै महिन्याचा हप्ता तर लवकर वितरित होणार आहे. त्यासंबंधीचा जो निधी आहे तो त्याला देखील मंजुरी भेटलेली आहे. आपण बघू शकता की अधिवेशन हे सुरू आहे आणि मागे सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की जुलै महिन्यामध्ये पुरवणी मागणी मागवण्यात येईल, त्यावर देखील लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी पैशांची जी मागणी ती आम्ही करणार आणि पैसे वाढवून सुद्धा घेणार आहोत. 36,000 कोटींची जी तरतूद आहे ते प्रत्येक महिन्याला होत असते, परंतु यावेळी 57,000 कोटींचा जो निधी आहे त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींना त्यांना स्वतःचा जर व्यवसाय करायचा असेल त्यासाठी त्यांना कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. बँकेंना असे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे आणि लवकरच हे ऑफलाईन फॉर्म देखील सुरू होणार आहे. तुम्हाला जर ते फॉर्म भरायचे असतील त्याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा लवकरच येणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.